नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर अशी माहिती म्हणा किंवा सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे. त्या ताई म्हणतात की मी नेहमी स्वामींना म्हणायचे की स्वामी मी तुमची खूप सेवा करते, खूप वर्षापासून स्वामी सेवेत आहे, पण मला अनुभव येत नाही. मग तुम्ही मला कधी अनुभव देणार? तर यावर स्वामींनी त्या ताईंना काय उत्तर दिले बघा. की असाच ह्या ताईंचा खूप मोठा अनुभव आहे. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. ताई सांगतात की माझ्या आयुष्यात म्हणजे मी स्वामी सेवेत येऊन खूप वर्ष झाली आणि मी जमेल तशी स्वामींची सेवा करते, जमेल तसं स्वामींचे नामस्मरण करते, चालता बोलता किंवा मी नोकरीवरून म्हणजे जेव्हा मी ट्रॅव्हलिंगमध्ये असते तेव्हाही स्वामींचे नामस्मरण करत असते. मला जमेल तसं. असं नाही आहे की मी संकल्प केला आणि संकल्प तो पूर्ण झालाच पाहिजे किंवा ते संकल्पयुक्त मी सेवा करते. संकल्पयुक्त सेवा करायला मला तेवढे नियम पाळले जात नाहीत, म्हणून माझ्याकडून संकल्पयुक्त सेवा होत नाहीत, पण मी जमेल तशी स्वामींची सेवा करते. त्या ताई सांगतात की मी स्वामींना नेहमी भांडायचे, बोलायचे की स्वामी मी खूप वर्षापासून स्वामी सेवेत आहे, मग मला अनुभव का देत नाहीत, मला चमत्कार का देत नाहीत, मला प्रचिती का देत नाहीत, तुम्ही सतत दुसऱ्यांना अनुभव देत असता, प्रचिती देत असता. मी प्रत्येकाकडे जाते, म्हणजे कोणीही मला भेटलं तरी सांगतात की स्वामींचा मला खूप अनुभव आलेला आहे, तुम्ही स्वामींचं करा. म्हणजे ज्याच्याकडे जावं त्याच्या तोंडून फक्त तुमचं नाव येतं, तुम्ही त्याला प्रचिती देता, तिला प्रचिती देता, मग मला का प्रचिती देत नाहीत, मला का अनुभव देत नाहीत, असं बोलून त्या स्वामींना खूप रागवायच्या, खूप चिडायच्या स्वामींवरती. मग एक दिवस असा आला, त्या खूप मोठ्या संकटात, घोर संकटात होत्या आणि त्यावेळेस ना त्यांचे घरचे त्यांच्या मदतीला होते, ना शेजार पाजारचे त्यांच्या मदतीला होते, ना त्यांचे नातेवाईक मदतीला होते. त्या खूप मोठ्या संकटात अडकलेल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी फक्त आणि फक्त स्वामींचं नामस्मरण केलं. स्वामींना मनापासून हाक दिली, स्वामी काही करा पण मला या संकटातून मुक्त करा, या संकटातून कसं बाहेर पडण्याचा मार्ग दाखवा. तर त्यावेळेस त्यांना रिअलाइज झालं, एक जाणीव होऊन गेली की बाबा मी आत्ताच्या वेळेला ना मला घरच्या मदतीला आले, ना माझे नातेवाईक आले, ना माझे शेजारी पाजारी आले, ते फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराजच माझ्या मदतीला धावून आले. त्यांनी दुसऱ्यांच्या रूपात येऊन त्या ताईंची मदत केली आणि त्यांना माहिती आणि स्वामींनी त्या ताईंच्या स्वप्नात जाऊन त्यांना उत्तर दिलं की तू मला नेहमी म्हणायचीस की मला तुम्ही अनुभव देत नाहीत, पण तुझे कर्म एवढे प्रखर होते, तुझे प्रारब्धाचे भोग एवढे प्रखर होते की मला तुझ्या प्रारब्धाच्या भोगातून सुटका करता येत नव्हती. प्रारब्धाचे भोग तुलाच ते भोगून संपवायचे होते, पण मी एक करू शकत होतो. त्या प्रारब्धाची जी काही तीव्रता होती ती मी खूप प्रमाणात कमी केलेली होती. जसं की तुझा हात जाणार होता तिथे तुझं बोटावर भागवलं होतं आणि जिथे तुझं काट्यावरून तुझं आयुष्य चाललेलं होतं, तू चालत होतीस, त्या काट्याचं मी फुलात रूपांतर केलं होतं आणि त्या काट्याची झळ सुद्धा तुला लागू दिली नाही. म्हणजे तुझ्या प्रारब्धाची जी काही तीव्रता होती, जो काही त्रास होता, तो मी खूप प्रमाणात कमी केलेला होता. आणि स्वामींनी त्या ताईंना सांगितल्याबरोबर म्हणजे जेव्हा ते स्वप्नात जाऊन असं त्या ताईंना सांगत होते तेव्हा त्या ताईंना अक्षरशः त्या ताई घामाघूम झाल्या होत्या आणि तटकन उठल्या आणि स्वामींना मुजरा केला, स्वामींचं दर्शन घेतलं आणि स्वामींना त्या नतमस्तक झाल्या आणि बोलल्या की खरंच स्वामी तुमची लीला अगाध आहे. जे तुम्ही साक्षात ब्रह्मांड नायक आहात, स्वामी समर्थ महाराज आहात. तुम्ही जो कोणी तुमचं मनापासून नामस्मरण करेल त्याचं तुम्ही निश्चित कल्याणच करणार आहात, आयुष्याचं सोनच करणार आहात. आणि दुसरं कारण असं त्या ताईंना समजलं की एक तर होतं प्रारब्धाचे भोग, जे आपण स्वामींना नेहमी म्हणतो मला तुम्ही अनुभव देत नाही, तर त्याचं एक कारण म्हणजे आपले प्रारब्धाचे भोग असतात, ते ज्याच्या कर्मानुसार ज्याला त्याला भोगावेच लागतात. दुसरं कारण असं आहे की ज्याच्यामध्ये निस्वार्थ भावना असते, निस्वार्थीपणे पूजा करण्याची, निस्वार्थीपणे स्वामींची सेवा करण्याची ज्याची इच्छा आहे किंवा ज्याच्या मनामध्ये भाव आहे, अशांना स्वामींची सेवा स्वामी
त्यांची सेवा स्वीकारतात आणि त्यांच्या सेवेला फळही देतात. तिसरं कारण असं आहे, तुम्ही कोणत्या देवाला मानता. आता तुम्ही कुठलाही देव असू द्या, मग तुम्ही नवनाथ महाराजांना मानत जा, दत्त महाराजांना मानत जा, किंवा महादेवाला मानत जा, किंवा कोणती देवी असेल त्यांना मानत जा. कुठल्याही देवाचं नामस्मरण करत जा, पण ते शेवटी आपल्या स्वामींनाच येऊन पोचतं. तुम्ही कुठल्याही देवाला, गणपतीला माना, कुठल्याही देवाला माना, फक्त ती सेवा तुम्ही मनापासून केलेली पाहिजे. काही जण लोक तर असे असतात, आश्चर्य वाटतं मला तर, की प्रत्येक सीझननुसार देव बदलतात. तुम्ही विचार करा, आता समजा मंगळवार आला तर गणपतीचा वार म्हणतात, गुरुवार आला तर स्वामींचा दत्ताचा वार म्हणतात, शुक्रवार आला तर लक्ष्मीचा वार म्हणतात, रविवार आला तर भैरवनाथाचा ज्योतिबाचा वार म्हणतात. तुम्हाला जर ह्या वारानुसार तुमचे देव बदलत असतील आणि वारानुसार जर तुमची भावना बदलत असेल तर हे खूप चुकीचं आहे. जर तुम्हाला तुमची निष्ठा फक्त जर स्वामींवरती असेल, तुमची श्रद्धा स्वामींवरती असेल, तर स्वामींमध्येच तुम्हाला सगळे देव दिसतील आणि स्वामींमध्येच तुम्हाला सगळे काही तुमच्या इच्छा पूर्ण होतील, सगळी काही संकट दूर होतील. जे कोणी मनापासून स्वामींची सेवा करतं, स्वामींना मानतं, स्वामी त्याची इच्छा निश्चितच 100% पूर्ण होती की नाही बघा. कारण स्वामींच्या सेवेमध्ये जो कोणी येतो, जो आता समजा नवीन एखादा स्वामी सेवेकरी आहे आणि त्याला स्वामींच्या सेवेचा मार्ग माहीत नाही, तर त्याला त्याच्या प्रारब्धानुसार जेव्हा स्वामींना त्याच्याकडून सेवा करून घ्यायची असते, त्यांच्यापर्यंत कोणता ना कोणता सेवेकरी पोहोचवतात आणि त्या सेवेकऱ्यामार्फत त्या भक्ताचं म्हणा किंवा त्या सेवेकऱ्याचं दुःख दूर करतात आणि त्याला स्वामी सेवेत आणतात. आणि एकदा का तो स्वामी सेवेत आला तर त्याची जबाबदारी ही स्वामींची असते. त्याच्या संकटाची, त्याच्या आयुष्याची जबाबदारी ही स्वामींची असते. की स्वामी आपल्याला कुठलीही जबाबदारी असू द्या, मग ती भले त्याच्या संकट कसलेही आलेले असू द्या, छोटी मोठी कसली संकट असू द्या, ते स्वामींपर्यंत पोचतातच. कारण स्वामी अशी आपली देवता आहे, अशी माऊली आहे की आपल्या भक्तांची काळजी घेणारी एकमेव, आणि मनातली इच्छा आपण जी मागतो ते स्वामी आपल्याला देतात. फक्त आपल्या मनातला भाव स्वच्छ असला पाहिजे, निस्वार्थी असला पाहिजे. जसं की जर आपले कर्म खूप चांगले आहेत किंवा आपण नेहमी दुसऱ्यांची मनं राखतो, कधीच कोणाचं मन दुखवत नाही, तर तुम्ही म्हणताल की मग तरीही माझ्या बाबतीत असं का होतं, नेहमी वाईटच का घडतं. पण तुम्हाला माहिती आहे का, आज जरी तुम्ही म्हणत असाल की मी प्रत्येक माणसासोबत चांगला वागतो, मी कधीच कोणाचं मन दुखवत नाही आणि कधीच कोणाला वाईटही बोलत नाही, वाईट चिंततही नाही, तरी माझ्या बाबतीतच असं वाईट का होतं. तर स्वामी अशा लोकांची परीक्षा घेतात ज्याच्यामध्ये सहन करण्याची क्षमता असते, संकटाला तोंड देण्याची क्षमता असते. अशाच लोकांची स्वामी परीक्षा बघतात आणि त्या परीक्षेमध्ये जर तुम्ही उत्तीर्ण झालात तर तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. स्वामी तुमची ओंजळ इतकी भरभरून देतात की आयुष्यात तुम्हाला स्वामींपुढे काय प्रश्न मांडावा याचाच प्रश्न तुम्हाला पडेल, इतकी ओंजळ भरभरून देतात. त्याच्यामुळे स्वामींची सेवा करायची ना तर तुम्ही मनापासून करा, तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, हे तितकंच खरं आहे. कारण स्वामींच्या सेवेत येणं खूप सोपं आहे, पण स्वामींच्या सेवेत टिकून राहणं खूप कठीण आहे. कारण एखादा भक्त जेव्हा स्वामींच्या सेवेत यायच्या अगोदर त्याला वाटतं खूप काही मी स्वामींची सेवा करू शकतो, स्वामी 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 सगळेच म्हणतात तर मग मी पण करू शकतो. पण जेव्हा तो स्वामी सेवेत येतो आणि स्वामी त्याची परीक्षा बघायला लागतात, तेव्हा तो एका क्षणात हतबल होऊन जातो आणि कंटाळतो की म्हणतो मी एवढी सेवा नाही करू शकत, मला एवढा टाईम भेटत नाही, मला खूप कामं असतात, अशी कारणं सांगून तो स्वामी सेवेपासून सुटका होण्याचं कारण शोधतो. पण हीच तर खरी वेळ असते तुमची स्वामी सेवेत टिकून राहण्याची. स्वामींवरती विश्वास तुमचा पूर्ण आहे की नाही स्वामी ते बघतात. तुमची श्रद्धा किती निस्वार्थी आहे, विश्वास किती निस्वार्थी आहे, ती हीच वेळ असते. आणि तुम्ही ह्या वेळेत जर हरलात तर आयुष्यात कधीच तुम्ही यशस्वी होणार नाहीत, हे निश्चित आहे. त्याच्यामुळे परिस्थिती आणि वेळ ही नेहमी बदलत असते आणि ती बदलण्यासाठी आपल्याला स्वामी सेवेचा बँक बॅलन्स खूप कमवावा लागतो. स्वामी सेवेचा बॅलन्स जर आपल्याकडे खूप प्रमाणात असेल तर भलेही संकट कितीही मोठी येऊ द्या, त्या संकटांना तोंड देण्याची ताकद आपल्या स्वामी सेवेत आहे. आणि ती सेवा जर आपण मनापासून केली आणि जसं तुमचा जर समजा
आपण म्हणतो ना, पुण्याचा बॅलन्स खूप आहे, स्वामी सेवेचा बॅलन्स आपल्याकडे खूप आहे. तुमच्यावर एखादं घोर संकट आलेलं असेल आणि तुम्ही जर आत्ताच्या घडीला जर स्वामी सेवेत नसाल, पण तुम्ही अगोदर खूप स्वामी सेवा केलेली असेल, तरीही तुम्ही त्या मोठ्या संकटातून वाचू शकता. कारण तुमचा पुण्याचा बॅलन्स, स्वामी सेवेचा बॅलन्स खूप प्रमाणात झालेला होता आणि तोच तुमच्या संकटाच्या वेळी पूर्णपणे उपयोगी पडत असतो. त्यामुळे तुम्ही स्वामींना कधीच दोष देत राहू नका की स्वामी मी खूप सेवा करते, खूप जप तप करते आणि खूप म्हणजे वर्षापासून स्वामी सेवेत आहे, तरी मला अनुभव का येत नाही, मला प्रचिती का देत नाहीत. तर ह्या स्वामी सेवेकरांना मी एकच सांगेल, तुम्ही एकच लक्षात ठेवा. जो म्हणतो ना मी की मला अनुभव येत नाही, त्यांनी एकच लक्षात ठेवावं, तुम्ही एकदा निस्वार्थीपणे स्वामींना हाक मारून बघा. एकदा तुम्ही निस्वार्थीपणे स्वामींना काहीच न मागता तुम्ही 11 माळी जप करा. स्वामींना तुम्ही काहीच न मागता, कुठलाही संकल्प न करता 21 स्वामीचरित्र सारामृत करा, 51 स्वामीचरित्र सारामृत करा किंवा वाटेल तेवढं तुम्ही स्वामींची निस्वार्थीपणे सेवा करा. बघा, त्या सेवेचं जे फळ आहे ना ते खूप अगणित आहे आणि आश्चर्यकारक असेल. ज्या गोष्टीची तुम्ही अपेक्षाही केलेली नव्हती, अशी गोष्ट तुमच्या हातून पूर्ण होते की नाही. आणि जेव्हा ती गोष्ट पूर्ण होते, जेव्हा ती इच्छा पूर्ण होते, ती फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळेच पूर्ण झालेली असते, याची प्रचिती आपल्याला येते. आणि जेव्हा काही गोष्टी अचानकपणे आपल्या पूर्ण होऊन जातात, तेव्हा त्याचा आनंद जो असतो, त्याची खुशी जी असते ना, ती आपल्या गगनात मावणारी नसते. कारण त्या सेवेमध्ये, त्या स्वामींच्या सेवेमध्ये, स्वामींच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे ना, जो कोणी स्वामींची सेवा मनापासून करतो त्याला निश्चितच 100% अनुभव आल्याशिवाय राहत नाही, हे तितकंच खरं आहे. तर मला वाटतं की आता सगळ्यांना तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतील की मला अनुभव का येत नाही, मी स्वामींच्या सेवेत आहे, मी स्वामींची खूप सेवा करतो पण मला अनुभव येत नाहीत. तुम्ही एकदा निस्वार्थी सेवा करून बघा, नक्कीच तुम्हाला अनुभव येईल. आणि जर अनुभव आले तर आपल्या चॅनलला शेअर करायला विसरू नका. जर असेच नवनवीन अनुभव, नवनवीन स्वामींच्या सेवेची माहिती तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत, नवीन सेवेसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.